तरी पण कोणत्याही शाळेला त्या ठिकाणी त्या बालकांच्याकडनं त्या साहित्याच्या पोटी फी घेणं असं करता येणार नाही। या संदर्भामध्ये ऑलरेडी 1 जुलै 2025ला राज्याच्या सर्व शाळांना या संदर्भातलं पत्र देण्यात आलेलं होतं आणि म्हणून या शाळेने जर विद्यार्थ्यांच्या पालकांकडनं असे पैसे घेतलेले असतील तर ते पैसे परत करण्याची सूचना त्या ठिकाणी निश्चितपणे केली जाईल। तर हा जो विषय आहे RT म्हणजे शिक्षण हक्क कायद्यानुसार महाराष्ट्रामध्ये ज्या इंग्रजी किंवा खाजगी शाळा आहेत त्या शाळांमध्ये 25% किमान 25% जागा या राखीव असतात। त्या कोणासाठी असतात तर वंचित आणि दुर्बल घटकातील म्हणजे साधारणपणे गरीब 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न ज्यांचं वार्षिक उत्पन्न आहे अशा पालकांच्या मुलांसाठी आणि दुसरं म्हणजे SC ST OBC या दुर्बल आणि वंचित घटकातील मुलांसाठी हे शाळा प्रवेश असतात। तर यांना शाळा प्रवेश दिल्यानंतर बऱ्याचदा असा प्रश्न येतो की यांनाही जी काही गणवेश पुस्तकं वह्या यावरचा खर्च हे गोष्टी मोफत मिळायला हव्यात काय आहे याच्या संदर्भात कायद्यात तरतूद तर हे स्पष्ट करतो। यासाठी ती सर्वात पहिलं म्हणजे हे लक्षात घ्या की शिक्षण हक्क कायदा आला केंद्र सरकारने बनवला तो 2009 मध्ये म्हणजे हा बरेच वर्षापासून हे होता। त्याप्रमाणे 2009 मध्ये सक्तीचा शिक्षण हक्क कायदा आला म्हणजे काय तर 1ली ते 8वीपर्यंतचं शिक्षण हे मोफत असेल आणि मग त्याच्यामध्येच एक 12(1) ची तरतूद अशी आहे म्हणजे कलम नंबर 12(1) त्या तरतुदीप्रमाणे सर्व खाजगी शाळा अनुदानित असतील विना अनुदानित असतील या सर्व शाळांसाठी नियम बनवण्यात आला की त्यांच्याकडे किमान 25% जागांवरती वंचित आणि दुर्बल घटकातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील मुलांना प्रवेश दिले जावेत असं त्यासाठी नियम बनला आणि याप्रमाणे हे प्रवेश दिले जातात। आता पुढचा प्रश्न असा निर्माण होतो की यांची फी कोण भरतं काय आहे तर याच्यामध्ये असं आहे की या मुलांना जी काही फी असते तर त्याच्यामध्ये शासन त्याच्या नियमाप्रमाणे शासनाला जो खर्च येतो म्हणजे बाकी त्यांच्या सरकारी शाळांमध्ये आता सरकारी शाळांमध्ये त्यांना चांगले पगार असतात शिक्षकांना तर त्यामुळे तिथे खर्च जो येतो त्या खर्चाच्या हिशोबाने त्याला किती प्रत्येक मुलाला किती खर्च येतो सरकारला तर आजच्या म्हणजे 2026 मध्ये हा साधारण 17,500 रुपयाच्या जवळपास खर्च येतो प्रत्येक मुलामागे। एवढा खर्च हा सरकार हे या शाळांना देतं म्हणजे या शाळेत जेवढे प्रवेश होतात त्या प्रत्येक मुलामागे 17,500 रुपये साधारण शाळांना मिळतात। कमी जास्त जिथे कमी फी असेल तिथे थोडे कमी मिळतात परंतु साधारण ही रक्कम मिळते। आता हे लक्षात घेतल्यावर असं लक्षात येतं की ही फी कशी ठरली आणि काय आहे तर याप्रमाणे कायद्यात तरतूद अशी आहे की या सरकारी शाळांमध्ये सुद्धा हे मुलांना हे मोफत असतं म्हणजे गणवेश पुस्तकं हे सगळं त्याच पद्धतीने या संदर्भातला कायदा अतिशय स्पष्ट आहे म्हणजे हा 2011चा जो कायदा आहे 2011 ऑक्टोबरचा कायदा ज्याला महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण असं म्हटलेलं आहे। तर आता त्याच्यामध्ये भाग 4 आता भाग 4 काय आहे तर शाळा आणि शिक्षक यांच्या जबाबदार आहे। मी मुद्दामून आधी तुम्हाला हा कायदा दाखवतो आणि मग त्या कायद्यातली कलम पण वाचून दाखवतो। आधी मुळात हे कायद्याचं जे पान आहे ते दाखवतो। कारण हा प्रश्न पुन्हा निर्माण होईल की हे कुठे आहे काय लिहिलेलं आहे कुणी कुठला आदेश काढला आहे तर हा आदेश म्हणजे काय शासनाचा मुळातच कायदाच आहे असा। तर हे 2011 सालचा जो कायदा आहे याप्रमाणे राजपत्रामध्ये जो आहे त्याप्रमाणे भाग 4 मध्ये शाळा आणि शिक्षक यांच्या जबाबदाऱ्या याच्यात आता कलम नंबर 2 या कलम 2 नंबरमधलं काय आहे ते आधी मी स्पष्ट वाचून दाखवतो तुम्हाला। कलम 2च्या पोट कलम ढ च्या खंड 3 व 4 मध्ये निर्देश केलेल्या म्हणजेच विनिर्दिष्ट प्रवर्गातील शाळा आणि कोणत्याही प्रकारचे सहाय्य वा अनुदान न मिळणाऱ्या विना अनुदानित शाळा या गोष्टींची सुनिश्चिती करतील ती कलम 12च्या पोट कलम 1 च्या खंड ग अनुसार प्रवेश दिलेल्या बालकांना हक्काचे मोफत साहित्य आणि पाठ्यपुस्तके गणवेश ग्रंथालय यासारख्या सुविधा माहिती व तंत्रज्ञान सुविधा पाठ्योत्तर कार्यक्रम व खेळ या बाबी संदर्भात कोणत्याही प्रकारे इतर बालकांपेक्षा वेगळी वागणूक दिली जाणार नाही। आता हे जे आहे याप्रमाणे हे जे कलम आहे या कलमाचा अर्थ असा होतो की मुळात हे जे शिक्षण आहे हे
12A प्रमाणे 25% मुलांना प्रवेश द्यायचा आणि त्यांना हे शिक्षण मोफत असणार. आता मोफत शिक्षण म्हणजे काय, याच्याप्रमाणे याच्यामध्ये या बालकांना मोफत साहित्य, स्पष्ट आहे एकदम, मोफत साहित्य आणि पाठ्यपुस्तके, गणवेश, ग्रंथालय यासारख्या सुविधा, माहिती तंत्रज्ञान सुविधा, पाठ्योत्तर कार्यक्रम, खेळ, म्हणजे या सर्व सुविधा ज्या आहेत या मोफत सुविधा आहेत. त्यामुळे मुलांना जे आहे ते गणवेशही मोफत असतात, पुस्तकंही मोफत असतात, वह्याही सुद्धा मोफतच देणं अपेक्षित आहे. आणि म्हणूनच जे शिक्षण मंत्री म्हणतात की ज्या शाळांनी असे पैसे वसूल केले असतील तर त्यांच्याकडनं त्यांना मुलांना पालकांना पैसे परत द्यायला लावू, असं दादा भुसेंचं जे विधान आहे ते त्या संदर्भाने. त्यामुळे मूळ कायद्यामध्येच अशी तरतूद आहे, याला वेगळा GR म्हणजे वेगळा आदेश काढायची गरज नसते. कायद्यामध्येच, म्हणजे ज्या कायद्यावरती या शाळांनी सह्या केलेल्या आहेत, ती ज्या पद्धतीने RT त्यांना म्हणजे शासनाची मान्यता मिळालेली आहे, जेव्हा मान्यता मिळते तेव्हाच या कायद्याची अंमलबजावणी त्यांनी करणं अपेक्षित आहे. त्यामुळे शासनाची मान्यता मिळालेल्या या सर्व शाळांना, हे खाजगी शाळांना या पद्धतीने त्यांची शिक्षण जी फी आहे ती पूर्णपणे ते मोफत आहे. त्याचबरोबर या सगळ्या ज्या सुविधा आहेत, म्हणजे आत्ता आपण वाचलं ते पाठ्यपुस्तकं, साहित्य, गणवेश, साहित्य म्हणजे काय तर वह्या पुस्तकं, गणवेश, ग्रंथालयासारख्या सुविधा, माहिती आणि तंत्रज्ञान सुविधा आणि पाठ्योत्तर कार्यक्रम, म्हणजे त्या मुलाच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या ज्या सर्व सोयीसुविधा, म्हणजे एखादा फी भरून येणारा मुलाला ज्या सोयीसुविधा शिक्षणासाठी लागत असतील त्याच सुविधा या मुलांना पण लागणार. आणि त्यामुळे हे स्पष्ट आहे की त्यांच्यामध्ये हा भेदभाव करता येणार नाही. ज्या या वंचित गटातील मुलांना शिकवण्यासाठी गरजेच्या आहेत किंवा फी भरून आलेल्या मुलांसाठी गरजेच्या आहेत, त्या दोघांनाही समसमान असणार आहेत. त्यामुळे या सुविधा शाळांनी मोफत द्यायचा आहे. याच्या संदर्भातला हा कायदा आहे. याची पुन्हा एकदा मी तुम्हाला या कागदावरची कलमं वाचून दाखवलीच आहेत, ती तुम्हाला कागदावरती दिसतील, पण अशा पद्धतीने या स्क्रीनवरती ती दाखवतो. तुम्ही कलम निश्चितपणे नीटपणे पहा, ती यांची जबाबदारी या खाली हे कलम आहे. तुम्हाला याच्यामध्ये दिसेल की हे जे आहे हे कुठल्या कायद्यामध्ये आहे ते, त्याच्या खाली जबाबदारी आणि त्याच्यामध्ये हे जे कलम आहे हे कलम आहे. तर या कलमानुसार हे प्रवेश आणि या पद्धतीच्या सुविधा या द्यायच्या असतात. त्यामुळे आत्ता ही जी स्पष्टता आहे ही येण्यासाठी मुद्दामून मी हा व्हिडिओ केला. याप्रमाणे आपण लढू शकतो. मी आम आदमी पार्टी, पालक युनियन यांच्या वतीने तुम्हाला आश्वासन देत होते, ही लढाई महाराष्ट्रातल्या अनेक पालकांना करायला लागू शकते. या लढाईमध्ये आम आदमी पार्टी 100% तुमच्याबरोबर असेल, तर कायद्यातच ही तरतूद आहे आणि त्यामुळे या लढाईमध्ये 100% आम्ही तुमच्याबरोबर आहोत. मी मुकुंद किर्दत, तुम्हाला काही प्रश्न असेल किंवा याच्याविषयी शंका असतील तर जरूर तुम्ही माझ्या या यूट्यूबच्या खाली तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा या प्रश्नांची उत्तरं मी 100% तिथे देईन. धन्यवाद.